गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज मला खूप आनंद झाला, कारण आज आपण एक्झॅक्टली सगळेच्या सगळे अगदी वेळेवर उपलब्ध होतो आणि कोणाचीही भस्त्रिका चुकली नाही। विषय लक्षात आला का तुमच्या? ऑटोमॅटिक डिसिप्लिन, ऑटोमॅटिक कन्सिस्टन्सी आणि ऑटोमॅटिक माइंडसेट। डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि माइंडसेट ट्रांसफॉर्मेशन होणार म्हणजे होणार। जो छूटना है वो छूट जाएगा, जो जलना है वो जल जाएगा, जो गलना है वो गल जाएगा। तुम्हाला काहीही सोडायची गरज नाही। जेव्हा तुम्ही दररोज इथं ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करतात, अगदी सिस्टमॅटिकली, दिस इज सिस्टमॅटिक, दिस इज रिपीटेबल। रिपीटेबल म्हणजे काय? कोणी रिपीट करू शकतं। आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्यापेक्षा तुम्ही खूप जास्त नशीबवान आहात, कारण मी ही ब्रह्मक्रिया जी आता स्ट्रक्चर बनलेलं आहे, व्यंकटेश, आत्ताच्या या स्ट्रक्चर प्रमाणे आपण एक्झॅक्टली या स्ट्रक्चर प्रमाणे कधीपासून करायला लागलो? विषय लक्षात आला का तुमच्या? फक्त 8-9 महिन्यापासून मी ही स्ट्रक्चर सिस्टीम अवलंबून राहिलो। त्याच्या आधीचा माझा वेळ वाया गेला। आज मी किती वर्षाचा आहे? 47। 1 वर्ष पकडू आपण, म्हणजे माझ्या आयुष्यातले किती वर्ष वाया गेले? 46 वर्ष वाया गेले। नीट समजून घ्या, मला काय म्हणायचंय नीट समजून घ्या। तुम्ही माझ्यापेक्षा नशीबवान आहात, कारण निश्चितच माझ्यापेक्षा अक्षयचं वय कमी आहे, शालिनीचं वय कमी आहे, तुमचं वय कमी आहे, व्यंकटेशचं वय कमी आहे। विषय समजला का तुम्हाला? मला काय म्हणायचंय, मला जे वयाच्या 47व्या वर्षी समजलं ते तुम्हाला वयाच्या, तुला किती वर्ष समजतंय? 29। तू लकी आहेस की नाही माझ्यापेक्षा, बरोबर की नाही? तुला कधी समजलं? 20 वर्ष लकी आहेस की नाही माझ्यापेक्षा? मला जे 46व्या वर्षी समजलं ते तुम्हाला 20व्या वर्षी समजलं। हा शॉर्टकट नाही का? हा शॉर्टकट नाही का? आणि हे तुम्हाला कशामुळे समजलं? कशामुळे समजलं? कशामुळे समजलं? कशामुळे समजलं? कशामुळे समजलं? संतोष सर, कशामुळे समजलं? सगळे चुकीचे आहेत, गुरूंच्या आज्ञा असल्यामुळे। सगळे चुकीचे आहेत, सगळे चुकीचे आहेत। तुम्ही इथं आल्यामुळे समजलं। येस ऑर नो? येस ऑर नो? खोटे काही? तुम्ही जर इथं आलाच नसतात, मी लाख तुम्हाला सांगितलं असतं, वर्मा सर खूप भारी हो, तुम्ही एकदा या हो, संतोष सर या हो, एकदा या हो, अक्षय ये रे बाबा। हे कशामुळे तुम्हाला समजलंय? आर यू फिलिंग ब्लेस्ड? आर यू फिलिंग लकी? येस, दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन, दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन। केवळ आणि केवळ तुम्ही इथं आलात म्हणून, आणि तुम्ही येत होतात, आता अक्षय पण येत होता, कधी मध्ये येत होता, कधी मध्ये येत होता का? चालतंय रे, होतंय रे। सर सांगतात ते चुकीचं सांगतात का? तुला याच्या आधी कधी वाटलं का की नाही बुवा सर सांगतात ते नाही, मला पटलं नाही बरं का, असं कधी झालं का तुला? नाही, प्रत्येक वेळेस तुला पटत होतं, पण तू येत होतास का? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ। तू निश्चय केला। काल तुला जाताना मी ऐकलं होतं, तू कोणाशी तरी बोलत होता, जर मी उद्या आलो तर समजायचं मी चिटकलो, असं काहीतरी बोलला होता तो, बरोबर की नाही? आणि मी वाट पाहत होतो, अरे अक्षय येतोय की नाही, आणि मला थोडी भीती पण होती, हा का उठणार नाही आज, याने मिस करू नये असं मी व्हायब्रेट करत होतो। अक्षयने इथे यावं अशी मी ताकद लावत होतो। आर यू गेटिंग? तू आलास इथं, तू आलास, फक्त तुझ्या प्रयत्नाने नाही आलेला। इथं माझ्या सद्गुरूची आकर्षण शक्ती कार्य करत आहे, आणि ज्याला इथं आणायचं आहे, मी तुम्ही उद्या प्रयोग करून बघा, तुम्ही जे आलेलेच नाही तर तुम्ही सगळ्यांनी उद्या प्रयोग करून बघा। ठरवून उद्या येऊ नका। काय म्हणतोय मी? ठरवून उद्या येऊ नका वेळेवर, बघा तुमचा दिवस कसा जातो। आणि जसा तुमचा दिवस जाईल ना,
ते तुमच्या महर्षी पतंजली क्रियायोग रत्नवहीवर लिहून ठेवा. प्रयोग करा तुम्ही, ज्याला करायचा आहे त्याने. विषय लक्षात आला की नाही? सर तुम्ही जरा महाग प्रयोग सांगतात आम्हाला हा परवडणार नाही, आम्ही का आमचा एक दिवस वाया घालू? इतके दिवस वाया घालवलेत, एक दिवस अक्षय, लेट अस ट्राय. मी तुम्हाला सांगतो, आज तुमचं सॉफ्टवेअर पूर्ण फॉर्मॅट झालेलं आहे, पूर्ण इन्स्टॉल झालेलं आहे. मी तुम्हाला सांगत नाही, गॅरंटी देतो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे पाहिजे ते भेटेल. भौतिक जीवनात समृद्धी, मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंदाच्या प्राप्तीची गॅरंटी आहे. फक्त ही स्ट्रक्चर्ड सिस्टीम तुम्ही तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करा. मग तुम्ही मला सांगा, ही स्ट्रक्चर सिस्टीम एखाद्या डॉक्टरला इम्प्लिमेंट करणं अवघड आहे का? अवघड आहे? नाही, डॉक्टर खूप बिझी असतात, नाही अजिबात वेळ नसतो त्यांना. अवघड आहे का? ही स्ट्रक्चर सिस्टीम एखाद्या नेत्याला, अरे सारखे फोन चालू असतात, इकडे जा तिकडे जा, हे काम करा ते काम करा. त्यांचा सेक्रेटरी जो असतो ना, रोज आज काय काय कुठे उद्घाटन करायचंय, कोणाच्या दशक्रिया विधीला जायचंय, कोणाच्या बारशाला जायचंय, ही सगळी लिस्ट असते. आणि कुठे फिती कापायची आहे, कुठे उद्घाटन करायचंय, हे त्यांच्या सेक्रेटरीकडे काय असतं? लिस्ट असते. त्यांना ही गोष्ट करणं अवघड आहे का? साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालणं अवघड आहे का? अरे जोरात बोला जरा. कळलं पाहिजे सगळ्यांना कळलं पाहिजे की ही सिस्टीम अतिशय सोपी आहे. तुमचं डेली रुटीन चेंज करायची आवश्यकता नाही. आणि तुमच्यात डिसिप्लिन येते की नाही? खरं सांगा, कालपर्यंत होती का? आज आली की नाही? बरोबर की नाही? नंतर कन्सिस्टन्सी येते. म्हणजे काय? कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सातत्य. दररोज इकडे यावंसं वाटतं. आता आज तर मी शालिनीला बोलवलं नव्हतं, म्हटलं आज पण तिला थकवा काढायचा असेल. येस ऑर नो? मग का ग आली बाई तू? ही कन्सिस्टन्सी ठेवायला मी तुला सांगितलं होतं का? नाही. तुझं आतलं मन, ती माझी सद्गुरूची जी कृपा आहे ना, ती तुला इथं आकर्षून आणते. समजून घ्या नीट, हे समजून घ्या. काही दिसतं आणि काही दिसत नाही बरं का. काही दिसतं, काही दिसत नाही. आता हे सद्गुरूचं आकर्षण, इलेक्ट्रिक करंट दिसतो का? नाही दिसत. पण तुम्हाला इथं दररोज 7:30 वाजता यावंसं वाटणं, यालाच मी म्हणतो सद्गुरूची आकर्षण शक्ती. आणि सगळ्यांना काय यावंसं वाटत नाही. बरं, आजपर्यंत मी फक्त तुम्ही 4, 5, 6 लोकांना सांगितलंय का हा विषय? हा विषय आतापर्यंत मी किती लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे? शेकडो लोकांपर्यंत पोहोचलाय. पण तुम्ही ते 6 लोक आहात, ते नशीबवान 6 लोक आहात की जे स्वतःच्या अनेक अडथळ्यांवर मात करून. आता अक्षयने कोणता अडथळा पार केला? आळसाचा अडथळा पार केला. व्यंकटेशने कोणता अडथळा पार केला? तोच सांगेल मला. काय रे बाबा, तू आत्ता 2-3 महिन्यापासून रेग्युलर यायला लागला. कितवा दिवस आहे आज तुझा? 54वा दिवस आहे. आणि आपण व्यंकटेशचं अभिनंदन करूया. 54वा दिवस, एकही दिवस गॅप नाही. आणि काल त्याला मुंबईला जायचं होतं, मंत्रालयात जायचं होतं. सकाळी 5 वाजता त्याने उठून ब्रह्मक्रिया केली, मला फोटो शेअर केले. याला म्हणतात तितिक्षा. 5 वाजता उठून त्याने केलं. कारण का? ह्या वेळेस त्याला करणं पॉसिबल नव्हतं. विषय समजला? तू कोणत्या तुझ्या अडथळ्यावर मात केली? आज तू इथं आलीस, कोणत्या अडथळ्यावर? काल तू आली नव्हतीस. येस ऑर नो? मग कोणत्या अडथळ्यावर तू मात करून इथं आलेली आहेस मला सांग. लवकर उठली. या अडथळ्यावर तिने मात केला. पाटील ताई, तुम्ही कोणत्या अडथळ्यावर मात केला आज? तुमचं रुटीन व्यवस्थित चालू आहे. हा, पण मला खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. आजचा कंटिन्युअस एकही दिवस गॅप न जाता कितवा दिवस आहे तुमचा ब्रह्मक्रियेचा? नाही, गॅप ज्या दिवशी गॅप झाला तो विषय संपला. तिथून मागचा सगळा विषय डिलीट. तिथून पुढे 3 दिवस झाले. अभिनंदन करायचं. घरी जरी केलं तरी चालतंय की. नाही, इथं नाही. तुम्ही घरी केलं होतं का? व्हेरी गुड. मग घरी केलं नव्हतं असा दिवस किती महिन्यापूर्वी होता? 5 महिन्यापूर्वी. म्हणजे याचा अर्थ काय की 5 महिन्यापासून पाटील ताई दररोज ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करतात. इथंच केली पाहिजे असं नाहीये, कुठेही करा, पण तुम्ही करतायत 5 महिन्यापासून कंटिन्युअस. अभिनंदन केलं पाहिजे. आणि या 5 महिन्याचा
खरं खरं सांगायचं, तुमचा अनुभव काय आहे, खोटं बोलायचं नाही. उत्साह, टार्गेट सेट करायचं. मला ताकद मिळाली मेन म्हणजे टाइमवर उठणं हे मला तंतोतंत कळायला लागलं. टाइम महत्वाचा आहे या जगात, दुसरं काही नाही. किती पैसा असू दे, टाइमनुसार उपयोग नाही त्या गोष्टीचा. शरीर शुद्ध तर सगळं शुद्ध राहील. शरीर नसेल तर ते पैसा संपत्ती काय कामाची नाही हे मला कळून चुकलं. त्याच्यामुळे मी टाइमला फार महत्व देते. रोज ब्रह्मक्रिया कर. 5 महिन्यापासून एकही दिवस तुम्ही गॅप केला नाही. खरंच तुमचं अभिनंदन, खरंच तुमचं अभिनंदन. टाइमवर नाही पण केलंय. व्हेरी गुड. नाही, टाइम कसं आहे, आता ते झालं की आपलं बोलणं कालच की आपण त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला होतो, आपण गाडीत बसलेलो होतो, मग तिथून कुठे करणार ना ब्रह्मक्रिया. ही जी ब्रह्मक्रिया आहे ही तुम्हाला ही अनेक क्रिया वेगवेगळ्या तुम्ही पाहतायत. मी याला एकच क्रिया म्हणून बघतोय. हे बघा, चित शक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत झालं. तिला नाव तुम्ही काय बी द्या, कोणी काय म्हणेल, कोणी काय म्हणेल. ओके, ही प्राणशक्ती तुमच्या 72,000 नाड्यांपर्यंत पोहोचली. तुम्ही त्याला नाव काय बी द्या, पण ही ऊर्जा 72,000 नाड्यांपर्यंत पोहोचून तुमचं शरीर शुद्ध करते की नाही करते? तुमचं वात पित्त कफ बॅलन्स होतं की नाही होत? तुम्हाला ऊर्जान्वित झाल्यासारखं वाटतं की नाही वाटत? तेच तर मी सांगतोय. तिसरी क्रिया, या क्रियेमुळे आपली शरीर शुद्ध होऊन 72,000 नाड्यांमधली ही जी प्राणशक्ती आहे ना, बॅलन्स होते. आणि बॅलन्स आपल्या आयुष्यात आवश्यक आहे की नाही आवश्यक आहे? ही शरीर शुद्धी झाली. शरीर शुद्धी आणि मनाची शुद्धी. मनाची शुद्धी होते ब्रह्मज्ञानाने आणि शरीराची शुद्धी होते ब्रह्मक्रियेने. आणि जेव्हा या दोघं गोष्टी तुम्ही एकत्र करतात बरोबर, तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्या मनाचा जो आरसा आहे ना तो स्वच्छ व्हायला लागतो. आणि मनाचा आरसा स्वच्छ झाला तर तिथं काय दर्शन होतं? काय दिसतं? स्वतःचीच प्रतिमा दिसते. आणि म्हणून तत्वमसी, तो मीच आहे, तो मीच आहे. हे नुसतं बोलून फायदा नाहीये. तुम्हाला तो तुमचा आरसा आहे ना, मनाचा आरसा, तो स्वच्छ करायला लागेल. येस ऑर नो? आणि मनाचा आरसा स्वच्छ करण्यासाठीच सतत अभ्यास बनत जाय. दररोज सकाळी साधना, दिवसभर सेवा, रात्री झोपायच्या आधी सत्संग. कोणी एखादा जो फक्त ऐकेल, ज्याला माहिती नाही, तो काय म्हणेल, हा तर आपल्याला 24 तास बिझी ठेवून राहिला. तो काय म्हणेल, सकाळी साधना करायची, दिवसभर सेवा करायची आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग करायचा. मग मी माझे काम कधी करू? तुम्ही हसणार की नाही त्याला? तुम्ही हसणार की नाही की बाबा ह्या कामातच राम आहे. तुम्ही जे काही काम करतायत ना, कुठलंही काहीही सोडायची गरज नाही. पण तुमच्या डेली रुटीन मधले तुम्ही 24 तासातले 24 मिनिटं काढा. काय बोलतोय मी? 24 तासातले 24 मिनिटं काढा. आणि ही सकाळी साधना. आता व्यंकटेश, तुझ्यासाठी प्रश्न आहे माझा. आपण ब्रह्मक्रिया करतो, ओके? ब्रह्मक्रिया ही श्वासाची साधना आहे, बरोबर? श्वास हा शरीर आणि मनाला जोडून ठेवतो आणि श्वासातला प्राण मन आणि आत्म्याला जोडून ठेवतो. येस ऑर नो? काही कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत? मग मला सांग, तू जी श्वासाची साधना करतो त्याच्यात इनहेलेशन म्हणजे काय, श्वास घेणं आणि श्वास सोडणं, याच्यापैकी जास्त महत्वाचं काय? व्यंकटेश करता प्रश्न आहे. श्वास घेणं आणि श्वास सोडणं, दोघांपैकी महत्वाचं काय? इतके दिवस ब्रह्मक्रिया केलाय, ब्रह्मज्ञानी आहे बरं का, आणि कसा चुकीचं उत्तर देतो बघा. तुमच्या समोर छातीत ठोकून सांगतो कसा चूक करतो आणि याला कशी गुगली होईल बघा. आता तुम्ही प्रश्न कळला का? हा, दे उत्तर. इनहेलेशन इज इम्पॉर्टंट और एक्झिलेशन इज इम्पॉर्टंट? पुढचा प्रश्न लगेच तयार आहे का? नाही व्यंकटेश, मला एक्सप्लेनेशन नकोय. मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? महत्वाचं काय? नो. परत एक संधी देतो, दे उत्तर. घेणं महत्वाचं आहे की सोडणं महत्वाचं?
तीर्मन. चला, वेळ वाया जातोय आपला. तर तो विचार करतोय तोपर्यंत आपण काय करूया, एक अनुलोम विलोम करून घेऊ, त्याला विचार करायला संधी देऊ. दे बरं आता उत्तर पटकन. इनहेलेशन महत्वाचं आहे की एक्झिलेशन महत्वाचं आहे? अभिनंदन, शाबास सर, माझ्या पट्ट्या. ही इज राईट. आता पुढचा प्रश्न तयार आहे का? पण आता का हा प्रश्न माझा वर्मा सरांसाठी. तुम्हाला पण वेळ पाहिजे विचार करायला? नाही, मग बोला. कारण जितकं आपण श्वास चांगला सोडू तितकं चांगला आपण श्वास घेऊ शकतो. 100 पैकी 5 मार्क. अजून काय ऍड करायचं तुम्हाला? कारण हे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर आहे, हे वन लाइनर आन्सर नाहीये, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर आहे. तुम्हाला 100 पैकी 5च मार्क दिले. ऍड करा. कारण जे श्वास सोडतो त्यात आपण आतले आपल्या बॉडीतले विकार म्हणा किंवा बॉडीतले जे विचार म्हणा किंवा काय ते बाहेर आपण सोडतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते विचार नाही सोडत आपण बाहेर. आपण बाहेर काय सोडतो? नकारात्मक. म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद बाहेर सोडतो. निगेटिव्ह बाहेर. आणि आत काय घेतो? पॉझिटिव्ह. व्यंकटने सांगितलं, आत गेल्यापेक्षा महत्वाचं काय आहे? खरं आहे. याने आळसाला सोडलं म्हणून इथं पोहोचला. येस ऑर नो? येस ऑर नो? तुझ्या अंगात काय दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा नव्हती का? होती. पण जेव्हा याने आळसाला सोडलं तेव्हा इथे येऊन पोहोचला. महत्वाचं काय आहे? सोडणं महत्वाचं. आणि व्यंकटेशने उत्तर खरंच मस्त दिलं. ऍक्च्युअली देऊ शकतो की नाही असा या स्थितीत होता. आता मला कळलं की यस, ही इज मॅच्युअर्ड गाय. खूप बरोबर उत्तर दिलं त्याने. मग आता वर्मा सरांनी जे उत्तर दिलं ते पण बरोबर आहे. पण मी फक्त आता तुम्ही ऍड केल्यामुळे 10 मार्क देईल 100 पैकी. अजून कोणाला ऍड करायचं याच्यात? एनीबडी वॉन्ट्स टू ऍड? काय की इनहेलेशन इज मोर इम्पॉर्टंट और एक्झिलेशन इज मोर इम्पॉर्टंट? तर उत्तर कळलं तुम्हाला, एक्झिलेशन इज मोर इम्पॉर्टंट. ओके. काढणं खूप महत्वाचं आहे. काढणं का महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो. कारण की ऑटोमॅटिक एक पॉझिटिव्ह, एकाने बोलायचं. कारण ऑटोमॅटिक आपण प्रत्येक श्वासासोबत पॉझिटिव्ह आत घेतो. सो आपण आपला निगेटिव्ह काढत राहिला तर पॉझिटिव्ह येतच राहणार. शाबास, व्हेरी गुड, एकदम करेक्ट आन्सर दिलेला आहे. जोपर्यंत हे घर गच्च भरलेलं आहे, इथून तुम्ही काहीतरी काढत नाही तोपर्यंत इथं काहीतरी कसं ठेवणार? येस ऑर नो? इथं हे घर गच्च भरून ठेवलं मी, मला फर्निचर ऍड करायचंय. तुम्ही काय म्हणणार? सर, नवीन फर्निचर जर ऍड करायचं असेल ते जुनं पहिले काढायला लागेल. येस ऑर नो? आणि म्हणून पहिले काढणं महत्वाचं आहे, तेव्हाच तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता. मग तुम्ही मला सांगा, आपल्या मन आहे आणि मनात काय आहे? विकार आहेत. विकार कोणते आहेत? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद. आता यांनी इतकं गच्च भरून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण वाघ होतो तेव्हा आपला क्रोध होता. जेव्हा आपण कोल्हा होतो तेव्हा आपल्यात काय होती? चतुराई होती. जेव्हा आपण लांडगे होतो तेव्हा आपल्यात लबाडी होती. ओके. सगळे नेते मला तर वाटतं आजकालचे लांडगे असले पाहिजेत. लबाडी मध्ये असते, दाखवतात असं की माझ्या इतका सज्जन कोणीच नाही. आणि जर का ते भ्रष्टाचार करायची संधी मिळाली नाही तर त्यांचा जीव जसा तळमळतो. आणि मदत फाउंडेशनला असं नेतृत्व तयार करायचं आहे जे खरोखर जीव गेला तरी भ्रष्टाचार करणार नाही. व्यंकटेश बनशील प्रभू? मुश्किल आहे बरं.
₹5 ₹5-50 रुपयाचा विषय नसतो, पण जेव्हा समोर 5 करोड दिसतात ना, तेव्हा लगेच काय असते, मती भ्रष्ट व्हायला लागते. आणि तिथंही स्वतःला जागृत ठेवणं अवघड आहे बरं, खरंच अवघड आहे. येड्या गबाळ्याचं काम नाही, येथे पाहिजे जातीचे. आणि असं नेतृत्व या मदत फाउंडेशनच्या माध्यमातून घडावं अशी माझ्या सद्गुरूंची इच्छा आहे. आणि या इच्छेच्या पूर्तीसाठी माझ्या सद्गुरूंनी मला फक्त निमित्त केलेलं आहे. निमित्ताचा धनी निर्मिलाचे प्राणी, माझे माझे म्हणून तोही वाया गेला. आणि म्हणून अनंत जन्मांच्या, अनंत कोटी जन्मांचे ज्या तुमच्यावर संस्कार आहेत, ज्या वृत्ती आहेत, त्या वृत्ती तुम्हाला सकारात्मकता म्हणजे सत्संगाचा अवलंब करू देत नाहीत. सो में से 80 बेईमान फिर भी मेरा देश महान. तुम्ही हा प्रयोग, आता मी जसं कीर्तनात त्या दिवशी सांगितलं होतं की माऊलींच्या कीर्तनाला मी फ्री ऑफ कॉस्ट बोलवलं, बरोबर, पण 50 टाळके सुद्धा आले नाही रे. आणि जर गौतमी पाटीलचा जर मी बोर्ड लावला बाहेर आणि जर मी त्याच्याकरता आवाहन केलं आणि ₹500 तिकीट ठेवलं ना, तरी 500 रजिस्ट्रेशन येऊन लागतात. येस ऑर नो? हे खोटं आहे का? खोटं आहे का? हे सत्य आहे. मग असं का होतंय? समाजाचं मन असं काय की निगेटिव्ह जास्त आहे आणि पॉझिटिव्ह थोडंच आहे. 20% पॉझिटिव्ह आहे, 80% निगेटिव्ह आहे. असं काय? कारण मी तुम्हाला सांगतो, हा मनुष्य डायरेक्ट मनुष्य नाही झालेला, हा 84 लक्ष योनी फिरून हा मनुष्य झालेला आहे. मग त्या 84 लक्ष योनीमध्ये जर तो कुत्रा असेल तर अनेक कुत्र्यांबरोबर संग करणार की नाही करणार? मग त्या ज्या वृत्ती आहेत त्या ह्या जन्मात त्याच्या असणार की नाही असणार? मग त्यांना आपण किती सांगितलं की अरे असं करू नको, कशाला त्या रंभेच्या मागे लागतो, तो लागल्याशिवाय राहील का? कारण मागच्या जन्मात कोण होता? तंगडावर करणारच. विषय लक्षात येतोय का तुमच्या विषय लक्षात येतोय? आणि म्हणून कोणालाही सुधरवण्याचा प्रयत्न करू नका, स्वतः सुधरा. काय बोलतोय मी? स्वतः सुधरा. आणि स्वतः सुधरल्यानंतर ऑटोमॅटिक हळूहळू जग चांगलं दिसायला लागतं. कावीळ झालेल्या माणसाला सगळं पिवळं दिसतं. म्हणून आपला चष्मा पहिले बदला. समोरच्या माणसाचे दोष बघणं खूप सोपं आहे, पण स्वतःच्या अंतरातले दोष शोधून काढणं खूप अवघड आहे. स्वतःच्या आतल्या दिसत नाहीत दोष. स्वतःच्या आतले दोष दिसण्याकरता दररोज सकाळी आपण इथं 24 तासातले 24 मिनिटं येतो की नाही? आणि इथं फक्त काय करायचंय आपल्याला? आत्मपरीक्षण, स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण. मन लय झाला पाहिजे. स्वतःच्या मनाकडे साक्षी भावाने बघा, स्वतःच्या शरीराकडे साक्षी भावाने बघा. मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. तर कोणाचे विकार आपण त्यांच्यावर टीका पण करायची नाही आणि तो वाईट आहे असं पण म्हणायचं नाही. बिचारा ते त्याच्या नशिबाने मरतय. विषय लक्षात येतंय का नाही? ते त्याच्या नशिबाने मरतय. त्याला किती भीती असेल की अरे कोणाला कळलं तर काय होईल, आणि असं लीक झालं तर काय होईल, माझं आयुष्य बर्बाद झालं तर काय होईल. ही त्यांना भीती आहे ना. त्यांना भीती आहे ना. त्यांना त्याची, एवढे मूर्ख नाहीत ते, त्यांना त्यांची पक्की जाणीव आहे. पण तरी पण पडिले वळण इंद्रियासी. कुत्र्याची जात तंगडवर करणारच. समजून घ्या मला काय म्हणायचंय. आणि मला कोणावरही टीका करायची नाही. मला फक्त तुम्हाला हे समजून सांगायचंय की ज्यावेळेस आपण एक बोट समोरच्याकडे करतो त्यावेळेस 3 बोट आपल्याकडे असतात. सावध राहा. श्री गुरुदेव दत्त.